नमस्कार, मी स्मिता. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, आनंदाचा, आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर चला आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओला सुरुवात करूया. केसांना मेहंदी लावायसाठी आपण आज लोखंडी काळ्या तव्यामध्ये मेहंदी तयार करणार आहे. आणि मेहंदी भिजवायसाठी आज आपण एक खास पाणी तयार करायचे आणि त्या खास पाण्यातच मेहंदी भिजवायची, म्हणजे आपले केस एकदम शायनी, मऊ, छान होतात. इथं मी घेतली चमच्यावर मेथी दाणे, जास्वंदीचं एक फूल घेतलंय, जास्वंदीची पानं घेतलेत. या पद्धतीने तुम्ही मेहंदी तयार करून महिन्यातून एकदा केसांना लावून बघा. तुमच्या केसांना भरपूर शाईन येईल, केस एकदम मऊ होतील. त्यानंतर इथे घेतलाय भरपूर कढीपत्ता. जर केस पातळ झाली असली तर केस दाट होतील. केस पिकू लागली असली तर केस पिकायची थांबतील. मी असं नाही म्हणणार की पिकलेली केस काळी होतील, असं कधीच होऊ शकत नाही. पिकलेली केस तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी केस पिकलेली काळी होत नाही, पण केस पिकत असली तर ती पिकायची थांबतात. आता वयानुसार तर केस पिकतातच, त्याला कोणीच काय करू शकत नाही. केस एकदम लांब सडक दाट होतील. त्यानंतर इथं मी घेतली कोरफड. आता आपल्याला या कोरफडीचा गर घालायचा आहे, किंवा तुम्ही कोरफड अशी तुकडं करून घातली तरी चालेल. महिन्यातून एकदा अशी तयार केलेली मेहंदी तुम्ही केसांना लावून बघा, तुम्हाला रिझल्ट लगेच समजेल. कोरफडीमुळे आपल्या केसांना छान चमक येते, केस मऊ होतात. मी इथं माझ्या एकटीसाठीच मेहंदी तयार करणार आहे. त्यानंतर आता इथं मी घेतलाय एक आवळा. माझ्याकडे एकच आवळा आहे आणि आवळा एकदम सुकलेला आहे. मी त्याला थोडं पाण्यात भिजत ठेवला होता. आता आवळा सुद्धा असा बारीक बारीक कट करून टाकायचा आहे. त्यानंतर आता एक चमचा चहा पावडर टाकली. आता हे सगळं जे आपण साहित्य घेतलंय त्यात एक तांब्याभर पाणी घालायचंय आणि आता हा तवा आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे आणि ही चांगलं आपल्याला मीडियम गॅसवर 10 मिनिटे तरी शिजवून घ्यायचंय. म्हणजे मेथीचा, आवळ्याचा, कढीपत्ता, जास्वंदाची पानं हे जे सर्व आपण पाण्यामध्ये घातलंय ना, ते चांगलं शिजून याचा अर्क या पाण्यामध्ये उतरेल. मीडियम गॅसवरच आपल्याला हे शिजवून घ्यायचंय, म्हणजे याचा अर्क चांगला पाण्यामध्ये उतरतो. जर तुम्ही फुल गॅसवर पटकन शिजवून घेतलं तर याच्यामध्ये जास्त अर्क उतरणार नाही. तर बघा इथं मी हे चांगलं 15 मिनिटे मीडियम गॅसवर शिजवून घेतलंय आणि तुम्ही पाहू शकता हे किती मस्त शिजलंय. आपलं मेथी दाणं सुद्धा बघा किती मोठं शिजून झालेत. असंही सगळं छान शिजवून घ्यायचं. आवळा सुद्धा बघा छान शिजलाय. आता गॅस बंद करायचा आणि ही आपल्याला सगळं थंड करून घ्यायचं. बघा आता ही पाणी थंड झालंय. आता आपण याला गाळून घेऊया. एक सुती कापड घ्यायचं. चांगला सोडून घ्यायचं. आता मी इथं मेहंदीची पावडर घेणार आहे आणि आता हे आपण तयार केलेलं पाणी या मेहंदीच्या पावडरमध्ये घालून मस्त असं मिक्स करून घ्यायचे. मेहंदी भिजवताना पण तव्यातच भिजवायचे.
लोखंडी तव्यात मेहंदी भिजवली की केसांना छान कलर येतो. आणि ही मेहंदी चांगली 4 तास तरी या तव्यामध्ये अशीच भिजत ठेवायची आणि नंतर केसांना लावायची. मेहंदी केसाला लावायच्या अगोदर केस चांगली स्वच्छ धुवून घ्यायच्यात, शॅम्पूने धुवून घ्यायच्यात. म्हणजे आपण केसाला तेल लावलेलं असतं ते तेल निघून जातं आणि मेहंदीचा कलर केसांना चांगला येतो. तुम्हाला जशी पातळ घट्ट मेहंदी करून घ्यायची तशी तुम्ही करून घ्या. आता इथं माझं एवढं पाणी उरलंय, हे मी पाणी बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे आणि हे पाणी मेहंदी भिजवण्यासाठी उपयोगात आणणार आहे. तर आज मी बनवणार आहे 1 किलो मैद्याची हलवाईसारखी बालुशाही. बालुशाही बनवण्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते, नाहीतर तुम्हाला वाटायचं दिवाळी झाली आणि या ताई बालुशे का मध्ये आधीच बनवतात. तर मी जाणार आहे माझ्या मुलींच्याकडं. माझ्या दोन्ही मुली पुण्यात राहतात आणि माझी 2 नंबरची मुलगी डॉक्टर आहे. तिनं फ्लॅट घेतलाय आणि फ्लॅटची वास्तुक शांती आहे. तर बाहेरचं काय खायला न्यायचं म्हणलं की बाहेरचं खायला चांगलं नसतं. जास्त पैसे घालवून पण थोडंसं येतं आणि कधी बनवलंय भेसळीचं असतं. आजकाल मिठाई खायचं म्हणलं ना बाहेरची तरी भीती वाटायला लागली आहे, कारण मिठाई खाल्ल्यामुळे सुद्धा बरेच परिणाम दिसून येतात. त्यामुळं मी कुठं पाहुण्यांच्याकडे जायचं म्हटलं की अशी घरी काहीतरी मिठाई बनवते आणि घेऊन जाते. जर आपल्याला चांगलं बनवता येत असेल तर बाहेरून विकत कशाला घेऊन जायचं. तर मला 4-5 ठिकाणी जायचंय, मग 4-5 ठिकाणी खायला न्यायचं. तर किती किती न्यायचं, मग घरी बनवलं तर भरपूर बनतं, कमी पैशात बनतं आणि आपल्याला माहीत असतं आपण त्यात काय काय साहित्य वापरणार आहे. आपण तेल पण चांगलं वापरतो. बाहेरची मिठाई घेतली की तेल चांगलं नसतं, शिळी मिठाई असते. इथं मी 1 किलो मैदा घेतलाय. आता मैदा चाळून घ्यायचा आहे. 1 किलोमध्ये भरपूर बालुशाही बनते आणि मी बालुशाही एकदम हलवाई स्टाईल बनवणार आहे, कारण मी नेहमी बालुशाही बनवते आणि माझी बालुशाही एवढी छान होते ना की अगदी विकतची बालुशाही सुद्धा मी बनवलेल्या बालुशाही पुढे फिकी पडेल. त्यानंतर आता इथं मी 1 किलो मैद्यासाठी 3 चमचा इतकं बेकिंग पावडर घेतली. बेकिंग सोडा नाही घ्यायचा, बेकिंग पावडर घ्यायची. मी सांगितलेलं प्रमाण वापरून तुम्ही बालुशे बनवून बघा. बालुशे खूप छान तयार होतात. बेकिंग पावडर सुद्धा चाळून घ्यायचे. त्यानंतर आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय आणि आता हे मिक्स करून घ्यायचंय की आता लगेच याच्यात इथं मी 1 वाटी डालडा घेतलाय. 1.5 पावशर डालडा आहे. डालडा फक्त पागळवून घेतलाय, कडकडीत गरम करून घ्यायचा नाही, फक्त पागळवून घ्यायचा आहे. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. आपण शंकरपाळ्यांना बघा कसं हातावर पीठ घेऊन त्याला छान असं चोळून घेतो, तसं चोळून घ्यायचं नाही. मी दाखवते असं हा डालडा फक्त मिक्स करून घ्यायचा आहे. बालुशाहीचं पीठ मळण्यातच एक खास ट्रिक आहे. ही ट्रिक जर वापरली ना तर बालुशाही अगदी हलवाईसारखी तयार होते. फक्त पीठ असं मिक्स करून घ्यायचंय, बोटाच्या साह्याने मिक्स करायचंय, त्याला हातावर घेऊन चोळायचं नाही. या पद्धतीने फक्त मिक्स करायचंय. आता आपलं हे 1-2-3 मिनिट मिक्स करून झालं की आता आपल्याला काय करायचंय, थोडं थोडं पाणी घालून याचा असा बोटांनीच गोळा बनवून घ्यायचा आहे. याला कणिक मळण्यासारखं नाही मळायचं आणि याचा गोळा जास्त घट्ट पण नाही करायचा आणि जास्त पातळ पण नाही करायचा. मीडियम गोळा तयार करून घ्यायचा आहे. बघा मी कसं दाखवते तुम्हाला. एकदम हलक्या हाताने गोळा करून घ्यायचा आणि आता याचा असा गोळा बनवायचा. जास्त जोर लावायचा नाही, हलक्या हातानेच याचा गोळा बनवून घ्यायचा. बघा अजिबातही जोर लावून न मळता फक्त हलक्या हाताने या पिठाचा गोळा करून घेतला आहे आणि हा गोळा तुम्ही पाहू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. आता आपण या पिठावर
झाकण ठेवून एक 15 मिनिटासाठी भिजायला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण बालुशाहीसाठी पाक तयार करूया. त्यानंतर आता इथं मी पाक बनवण्यासाठी 1.25 किलो इतकी साखर घेतली. आपण 1 किलो मैदा घेतला होता, तर 1.25 किलो साखर घ्यायची, कारण पाक आपल्याला जास्त बनवायचा आहे. आता साखर बुडेपर्यंतच पाणी घालायचं. साखर व्यवस्थित पसरून घ्यायची आणि मग साखर बुडेपर्यंत पाणी घालायचं आणि असं थोडंसं ढवळून घ्यायचं. असं साखर बुडेपर्यंतच पाणी घातलं की आपला पाक लगेचच 5 मिनिटात तयार होतो. आता गॅसची फ्लेम फुल करून आपल्याला ही साखर अशी विरघळेपर्यंत ढवळून घ्यायची, म्हणजे आपला पाक पटकन तयार होतो. आणि आपल्याला पाक जास्त चिकटही बनवायचा नाही आणि तारेचाही पाक बनवायचा नाही. फक्त बोटांना पाक थोडासा चिकटू लागला की लगेचच आपण गॅस बंद करायचा आहे. जास्त कडक पाक बनवला तर मग बालुशाहीमध्ये पाक मुरत नाही आणि बालुशाहीसुद्धा कडक होते, पाकाची साखर बनते. तर बघा 5च मिनिटे झाली आहेत आणि आपला पाक तयार होऊ लागलाय. आपला पाक तयार होतोय कसं ओळखायचं, तर पाक पिवळा दिसू लागतो, काचेसारखा दिसू लागतो आणि पाकाला फेस येऊ लागतो. आपण गुलाबजामला जसा पाक बनवतो त्या पद्धतीने आपल्याला बालुशाहीसाठी पाक बनवून घ्यायचा आहे. तर आता आपण पाहूया. असा नॉर्मल पाक चिकट लागायला लागला की गॅस बंद करायचा आहे. आणि आता याच्यामध्ये जायफळ आणि वेलची पावडरची पूड घालायची. आपला पाक तयार करेपर्यंत आपलं पीठ पण छान भिजलंय. आता या पिठातलं असं लहान लहान गोळं काढून घ्यायच्यात आणि दाब न देता हलक्या हातानं आपल्याला याला आकार देऊन घ्यायचा आहे. आणि इथं मी फिरका घेतलाय. फिरक्यानं याला आरपार होल करून घेणार आहे. असं फिरक्यानं होल करून घेतलं की बालुशाहीला छान डिझाईन तयार होते. आणि असं आरपार होल केलं की पाकसुद्धा छान मुरतो. जास्त मोठं नाही करायचं बरं का, लहान लहानच करायचं आणि एकदम हलक्या हातानं आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला बोटानं होल करायचं असलं तरी बोटानं करा, पण असं फिरक्यानं फिरवलं की मस्त डिझाईन येते. अशी छान डिझाईन येते. आता मी इथं काही बालुशे बनवून घेतल्यात आणि 4 बालुशांना आकार दिलाय. चमच्यानं असं केलंय. असं केलं की बालुशे दिसायला छान दिसतात. आता आपण बालुशे तळून घेऊया. म्हणजे मी थोडेसे तुम्हाला तळलेले बालुशे दाखवणार आहे आणि त्यानंतर माझे मी बालुशे करून घेणार आहे. बालुशाही तळायला तेल जास्त गरम करायचं नाही. तेल मीडियम गरम करायचं आणि तेलात बसतील एवढे बालुशे घालून घ्यायचेत. आणि एकदम मंद आचेवर आपल्याला हे बालुशे तळून घ्यायचेत. फुल गॅसवर जर तुम्ही बालुशे तळून घेतले तर तुमचे बालुशे आतून कच्चे राहतील आणि बालुशे फुगणारही नाहीत. जोपर्यंत बालुशे छान फुगत नाहीत आणि तेलावर तरंगत नाहीत तोपर्यंत आपण याला हलवायचं नाही. तर बघा इथं आपण किती साईजचे बालुशे बनवले होते आणि आपले बालुशे फुगून केवढे मोठे तयार झालेत आणि हे बालुशे तेलावर पण तरंगू लागले. आता इथे मी काटा चमच्याच्या साहाय्यानं हे बालुशे असे अलगद पलटी करून घेणार आहे. आणि आता छान सोनेरी कलर येईपर्यंत हे बालुशे आपल्याला मध्यम गॅसवर तळून घ्यायचेत, म्हणजे आतपर्यंत बालुशे छान भाजले जातील आणि बालुशे छान खुसखुशीत होतील. तर बघा इथं मस्त असा या बालुशांना
गोल्डन कलर आला आहे. आता मी हे बालुशे तेलाच्या बाहेर काढून घेते. बघा किती सुंदर आपले बालुशे तयार झालेत. मस्त खुसखुशीत तयार झालेत. आता हे बालुशे लगेच आपण पाकामध्ये घालायचेत आणि असं पाकात बुडवून घ्यायचं. एक 5 मिनटं पाकात हे बालुशे असंच राहून द्यायचं, म्हणजे ह्याच्यात पाक चांगला मुरतो. पाक जर थंड झाला असेल तर पुन्हा थोडासा गरम करून घ्यायचा. सर्व बालुशे करून झाले आहेत आणि बालुशे करेपर्यंत माझे चांगले 2 तास गेले आणि मी सकाळी 11 वाजता मेहंदी भिजवली होती. 4-5 तास मेहंदी छान भिजली आहे. आता मी मेहंदी लावून घेणार आहे. मेहंदी लावायच्या अगोदर चांगली व्यवस्थित मिक्स करायची आणि त्यानंतर एकदम दाट अशी केसांना लावून घ्यायची. आतून बाहेरून लावायची, म्हणजे केसांना छान कलर येतो. या मेहंदीने केसात कोंडा झाला असला तरी कोंडासुद्धा नाहीसा होतो. आणि ही मेहंदी केसांना लावून वरून प्लास्टिकची पिशवी बांधायची आहे, म्हणजे ही मेहंदी सुकत नाही. आतल्यात प्लास्टिकच्या पिशवीत ओली राहते आणि केसांना छान कलर येतो व केसामध्ये मेहंदीसुद्धा छान मुरते. जर प्लास्टिकची पिशवी लावली नाही ना तर मग मेहंदी लगेच सुकते आणि केसांना छान कलर येत नाही. आणि आता ही मेहंदी अशीच केसांना 2 तास ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतरच कोमट पाण्याने केस धुवायचे आहेत. आणि रात्री झोपताना भरपूर खोबरेल तेल केसांना लावायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सौम्य शॅम्पूने केस धुवायचे आहेत. मग बघा या मेहंदीचा जादू, तुम्हाला विश्वाससुद्धा बसणार नाही, एवढे सुंदर केस होतील. तर बघा इथे मी तुम्हाला बालुशे 2 दिवसानंतर दाखवत आहे. 2 दिवस हे बालुशे पाकात छान मुरले आहेत. आणि बघा मी तुम्हाला बालुशे तोडून दाखवते. किती सुंदर आपले बालुशे झाले आहेत. पाक अगदी आतपर्यंत मुरला आहे. ज्या दिवशी मी बालुशे केले ना त्या दिवशी 1 तासभर पाकामध्ये भिजत ठेवले होते आणि त्यानंतर लगेचच बालुशे खायला घेतले तर बालुशे छान खुसखुशीत लागत होते. आणि आता तर 2 दिवस झाल्यानंतर याच्यामध्ये पाक इतका छान मुरला आहे ना की विकतचे बालुशेसुद्धा या बालुशांच्या पुढे फिक्के पडतील. एवढे सुंदर खुसखुशीत आपले बालुशे तयार झाले आहेत. तर तुम्ही असे माझ्यासारखे बालुशे नक्की बनवून बघा. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.